तर विद्यार्थ्यांना स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचेच रोजच्यासारखे स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज देखील आपण या ठिकाणी ठाणे महानगरपालिका तसेच कल्याण डोंबिवली या दोन्हीही महानगरपालिका भरतीसाठी स्पेशल असलेले जनरल नॉलेज पाहणार आहोत। सर्वांनी सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच ठाणे महानगरपालिका असो किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिका असो या दोन्हीही भरतीसाठी महत्त्वाचे असणारे अतिशय स्पेशल 560 पेजेसचे आपण PDF तयार केलेली आहे। हे PDF इच्छुक विद्यार्थ्यांनी घेण्यासाठी काय करायचं आहे, या नंबरवर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे। सध्या हे PDF जर हा सुपर क्लास पाहून घेत असाल तर 250 मध्ये आपल्याला मिळत आहे, नाहीतर ते 300 ला आपल्याला पडणार आहे। पूर्वी घेण्याच्या इच्छुक विद्यार्थ्यांनी जाणून घ्या की या PDF मध्ये आपल्याला मिळणार काय आहे। महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील महत्त्वाची सर्व कलमे मिळणार आहेत। त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना या ठिकाणी माहितीचा अधिकार अधिनियम 2005 संपूर्ण मिळणार आहे। अधिनियमावर कोणताही प्रश्न पडेल PDFच्या बाहेरचा येणार नाही। आणि हा जो अधिनियम आहे मॅक्झिमम पोस्टच्या सिलेबस मध्ये दिलेलाच आहे विद्यार्थ्यांनो। तसेच इतिहासमधील A to Z समाजसुधारक असतील इन डिटेल मध्ये आपल्याला MCQ मिळणार आहे। एवढ्या डिटेल मध्ये कुठेही मिळणार नाही। विज्ञानवरील 500+ MCQ देखील आपल्याला यामध्ये मिळणार आहेत। तसेच जनगणना 2011 असो किंवा या दोन्ही जिल्ह्यावर महानगरपालिकेवर अतिशय स्पेशल MCQ असो तेही मिळणार आहेत। राज्यपाल, मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्यावर देखील MCQ मिळणार आहे। इच्छुक विद्यार्थ्यांनी यावर व्हॉट्सअप करायचं आहे। सुप्रकाशला सुरुवात करूया। सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो कव्हर करूया। महानगरपालिकेला कोणत्या घटना दुरुस्तीनुसार विचारलेलं आहे की संविधानिक दर्जा प्राप्त झालेला आहे किंवा देण्यात आलेला आहे ते विचारलेलं आहे। कोणत्या वर्षी देण्यात आलेला आहे? घटनात्मक दर्जा 1993 या वर्षी घटना दुरुस्ती झालेली होती। 70वी, 80, 72 किंवा 74। तर ऑप्शन्स मध्ये विद्यार्थ्यांना 3 म्हणजे 72व्या घटना दुरुस्तीनुसार जी की 1993 मध्ये झालेली होती, महानगरपालिकेला संविधानिक दर्जा देण्यात आलेला आहे। रंगरेषा व्यंगरेषा हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे? ते व्यक्ती कोण आहेत ज्या व्यक्तींचे रंगरेषा व्यंगरेषा हे पुस्तक आहे? इरावती कर्वे, मंगेश तेंडुलकर किंवा बहिणाबाई चौधरी किंवा विश्वास पाटील। ऑप्शन्स मध्ये 2 योग्य आहे। मंगेश तेंडुलकर यांनी रंगरेषा व्यंगरेषा हे पुस्तक लिहिलेले आहे। प्रश्न तिसरा पाहूया। अरबी समुद्रावरून वाहणारे वारे सुरुवातीला कोणत्या पर्वतरांगेला धडकतात ते विचारलेलं आहे। कोणत्या? अरबी समुद्रावरून वाहणारे वारे, धूपगड, सह्याद्री, हिमालय किंवा अरवली। तर अरबी समुद्रावरून वाहणारे जे वारे आहेत सुरुवातीला जे आहे सह्याद्री पर्वताला धडकतात हे कळते। प्रश्न चौथा कव्हर करूया। तराळ अंतराळ ही प्रसिद्ध आत्मचरित्र पुढीलपैकी कोणाचे आहे हे विचारलेलं आहे। तराळ अंतराळ हे आत्मचरित्र विनोबा भावे, शंकरराव खरात, कुसुमाग्रज किंवा गोविंदाग्रज। तर ऑप्शन्स मध्ये 2 या ठिकाणी योग्य आहे। म्हणजेच काय, शंकरराव खरात यांचे तराळ अंतराळ हे आत्मचरित्र आहे। प्रश्न 5वा पाहूया। कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मतदाराचे वय जे आहे ते 21 वरून 18 करण्यात आलेले होते ते सांगायचं आहे। त्या घटना दुरुस्तीपूर्वी 21 वर्ष लागत होते मतदान करण्यासाठी, पण सध्या 18 आहे। 62व्या, 61व्या, 66 किंवा 64व्या। तर ऑप्शन्स मध्ये 2 योग्य राहील। 61व्या घटना दुरुस्तीनुसार जे आहे 21 वरून 18 वर्ष मतदानासाठी कमीत करण्यात आलेले होते। मार्क्सवादी पक्ष खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन झालेला पक्ष आहे? पक्षाचं नाव मार्क्सवादी पक्ष आहे। चेन्नई, दिल्ली, कानपूर किंवा मुंबई। तर ऑप्शन्स मध्ये 3 म्हणजेच कानपूर या ठिकाणी मार्क्सवादी पक्षाची स्थापना झालेली दिसते। प्रश्न 7वा पाहूया। तर महाराष्ट्राच्या पठारावरून पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारी नदी कोणती आहे? आपल्या राज्याच्या पठारावरून। तर यमुना, गंगा, तापी किंवा नर्मदा। तर ऑप्शन्स मध्ये योग्य आहे विद्यार्थ्यांनो आपल्या समोर किती? 3। तापी ही नदी महाराष्ट्र पठाराच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारी आहे। प्रश्न 8वा पाहूया। धर्म स्वातंत्र्याच्या अधिकाराशी संबंधित खालीलपैकी कोणते कलम आहे हे सांगायचं आहे। धर्म स्वातंत्र्याच्या अधिकाराशी संबंधित कलम 25, कलम 26, कलम 27 किंवा 29। तर ऑप्शन्स मध्ये 2 कलम 26 हे धर्म स्वातंत्र्याशी संबंधित कलम आहे। प्रश्न 9वा। पूर्वेकडील ऑक्सफर्ड असे कोणत्या शहराला म्हणतात ते सांगायचं आहे। कोणीकडील? पूर्वेकडील ऑक्सफर्ड असे पुणे, ठाणे, बीड किंवा मुंबई। तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना ऑप्शन्स मध्ये 1 म्हणजेच पुण्याला पूर्वेकडील ऑक्सफर्ड असे म्हणतात ते आपल्याला लक्षात येते। का म्हणतात? तर शैक्षणिक जे संस्था आहेत अतिशय या ठिकाणी विद्यार्थ्यांना विकसित झालेल्या असलेल्या आपल्या सर्वांना दिसतात।
प्रश्न 10वा, कोळसा खाणीमधून बाहेर पडणारे टाकाऊ पदार्थ खालीलपैकी टाकाऊ पदार्थातून कोणता प्रदूषक बाहेर पडतो ते विचारलेलं आहे. कशातून? कोळसा खाणीतून बाहेर पडणाऱ्या टाकाऊ पदार्थामधून कोणता घातक प्रदूषक बाहेर पडतो? हायड्रोक्लोरिक आम्ल, नायट्रिक, सल्फ्युरिक ॲसिड किंवा या ठिकाणी वरीलपैकी सर्व. तर पर्याय यामध्ये नाही आहे. तर उत्तर आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी सल्फर डायऑक्साईड. सल्फर डायऑक्साईड हा प्रदूषक बाहेर पडत असतो. तर प्रश्न 11वा, अमरावती या जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या जमातीचे लोक जास्त प्रमाणामध्ये आहेत ते विचारलेले आहे. जिल्हा आहे अमरावती. कोळी, भिल्ल, कोरकू किंवा वरील सर्व. तर ऑप्शन्समध्ये योग्य आहे आपल्यासमोर 3 कोरकू जमातीचे जे लोक आहेत अमरावती जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये असलेले लक्षात येतात. प्रश्न 12वा पाहूया. बोरघाट या घाटाला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते ते सांगायचं आहे. घाट आहे बोरघाट. खंडाळ्याचा घाट, कसारा घाट, तुळशी घाट किंवा वरील नाही. तर ऑप्शन्समध्ये या ठिकाणी एक म्हणजेच खंडाळ्याचा घाट या दुसऱ्या नावाने बोरघाटाला ओळखले जाते हे आपल्याला कळते. प्रश्न 13वा कव्हर करूया. तापी गोमाई या 2 नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो ते सांगायचं आहे. नद्या 2 तापी व गोमाई. पंढरपूर, नरसोबाची वाडी, प्रकाशे किंवा पुणे. तर ऑप्शन्समध्ये 3 म्हणजेच प्रकाशे या ठिकाणी तापी गोमाई या 2 नद्यांचा संगम झालेला आहे. प्रश्न 14वा पाहूया. साराबंदी चळवळ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आली होती ते सांगायचं आहे. कोणती चळवळ? साराबंद ही चळवळ. तर गोरखपूर, खेडा, मुंबई किंवा या ठिकाणी अलाहाबाद. तर ऑप्शन्समध्ये योग्य आहे विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 2 म्हणजेच खेडा या ठिकाणी साराबंदी चळवळ ही शेतकऱ्यांनी सुरू केलेली होती. प्रश्न 15वा. अजिंठा लेणी खालीलपैकी कोणत्या तालुक्यामध्ये स्थित आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. अजिंठा लेण्या कोणत्या तालुक्यामध्ये आहेत? गंगापूर, पैठण, कन्नड किंवा या ठिकाणी सोयगाव. ऑप्शन्समध्ये 4 सोयगाव तालुक्यामध्ये अजिंठा लेण्या ह्या स्थित आहेत हे कळते. प्रश्न 16वा पाहूया. बॉम्बे हाय या ठिकाणी पहिली विहीर जी आहे ती कोणत्या वर्षी खोदण्यात आलेली होती ते सांगायचं आहे. खनिज तेल क्षेत्र असलेले बॉम्बे हाय या ठिकाणी 1974, 1984, 1964 किंवा 54. तर ऑप्शन्समध्ये 1 1974ला पहिली विहीर बॉम्बे हाय या ठिकाणी खोदण्यात आलेली होती. प्रश्न 17वा. मीना आदिवासी जमात भारतातील कोणत्या राज्यामध्ये आढळते ते सांगायचं आहे. आदिवासी जमातीचं नाव मीना आहे. गुजरात, पंजाब, राजस्थान किंवा बिहार. ऑप्शन्समध्ये 3 योग्य आहे. म्हणजेच काय, राजस्थान या राज्यामध्ये मीना आदिवासी जमात आढळते. करूया प्रश्न 18वा. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे कोणाचे शिकवण आहे ते सांगायचं आहे. बहुजन हिताय बहुजन सुखाय. शंकराचार्य, वर्धमान, महावीर, भगवान गौतम बुद्ध किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन्समध्ये योग्य आहे विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 3 भगवान गौतम बुद्धांची शिकवण काय होती? बहुजन हिताय बहुजन सुखाय. प्रश्न 19वा. महाराष्ट्रातील सर्वात कमी तालुके असलेला जिल्हा पुढीलपैकी कोणता आहे? ज्या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी तालुक्यांचा समावेश आहे. रायगड, धुळे, बीड, अमरावती. तर ऑप्शन्समध्ये योग्य आहे विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी 2 धुळे या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी तालुके असलेले दिसतात. प्रश्न 20वा पाहूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या जनता या वृत्तपत्राचे नामांकन प्रबुद्ध भारत असे कोणत्या वर्षी केलेले होते ते सांगायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जनता वृत्तपत्राचे प्रबुद्ध भारत 1930, 1936, 1940 किंवा 42. तर ऑप्शन्समध्ये योग्य आहे आपल्यासमोर विद्यार्थ्यांनो 1936 या वर्षी प्रबुद्ध भारत जनता या वृत्तपत्राचे नामांकन झालेले होते. केदारनाथ ज्योतिर्लिंग स्थान विचारलेलं आहे विद्यार्थ्यांनो कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ते सांगायचं आहे. कोणते? केदारनाथ हे ज्योतिर्लिंग स्थान उत्तरांचल, महाराष्ट्र, गुजरात किंवा मध्य प्रदेश. तर ऑप्शन्स क्रमांक 1 म्हणजेच उत्तराखंड या राज्यामध्ये जे आहे केदारनाथ ज्योतिर्लिंग स्थान असलेले आपल्या सर्वांना कळते. कोणत्या? तर अलकनंदा नदी जवळ जे आहे ते आहे. प्रश्न 21वा. 2014 साली झालेल्या 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 2014
प्रश्न 22वा, सिगारेटच्या धुरामध्ये कोणता प्रदूषक समाविष्ट असतो ते सांगायचं आहे. कोणत्या सिगारेटच्या धुरामध्ये? कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड किंवा वरील सर्व. तर ऑप्शन्समध्ये 2 म्हणजेच कोणता? कार्बन मोनॉक्साईड हा सिगारेटच्या धुरामध्ये असतो हे कळते. प्रश्न 23वा, चिपको ही प्रसिद्ध चळवळ खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ते सांगायचं आहे. चळवळीचं चिपको हे नाव आहे. जलसंवर्धन, वृक्षतोड, व्याघ्र रक्षण किंवा वरील सर्व. तर ऑप्शन्समध्ये योग्य आहे आपल्यासमोर 2 म्हणजेच वृक्षतोड या क्षेत्राशी चिपको चळवळ ही संबंधित चळवळ होती. प्रश्न 24वा, खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर दोर मार्ग उपस्थित आहे हा आपल्याला सांगायचा आहे. दोर मार्ग कोणत्या किल्ल्यावर आहे? अजिंक्यतारा, सिंहगड, रायगड किंवा प्रतापगड. तर ऑप्शन्समध्ये योग्य आहे आपल्यासमोर 3 रायगड या जिल्ह्यावर काय आहे विद्यार्थ्यांनो? दोर मार्ग आहे. 25वा प्रश्न कव्हर करूया. पुणे ते महाबळेश्वर या 2 ठिकाणादरम्यान कोणता घाट लागतो ते सांगायचं आहे. ठिकाण पुणे ते महाबळेश्वर आहे. पसरणी, आंबेनळी, कुंभार्ली किंवा खंबाटकी. तर ऑप्शन्समध्ये 1 योग्य आहे. पसरणी हा जो घाट आहे पुणे महाबळेश्वर या 2 ठिकाणादरम्यान आहे. संविधानाने देशाची संपूर्ण कार्यकारी सत्ता कोणाकडे दिलेली आहे ते सांगायचं आहे. संविधानानुसार कोणती संपूर्ण कार्यकारी सत्ता? पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री किंवा राज्यपाल. तर ऑप्शन्समध्ये 2 राष्ट्रपती यांच्याकडे संपूर्ण कार्यकारी सत्ता ही संविधानाने सोपवलेली आहे. प्रश्न 27वा, राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव खालीलपैकी कोणते आहे? राम गणेश गडकरी यांचे कुसुमाग्रज, केशवसूत, गोविंदाग्रज किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन्समध्ये योग्य आहे आपल्यासमोर किती? 3 गोविंदाग्रज असे राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव आहे. प्रश्न 28वा पाहूया. कार्ल मार्क्स यांनी खालीलपैकी कोणता जो ग्रंथ आहे तो लिहिलेला आहे? व्यक्ती आहेत कार्ल मार्क्स यांनी. दास कॅपिटल, गीता रहस्य, आमच्या आठवणी किंवा वरीलपैकी नाही. तर या ठिकाणी ऑप्शन्समध्ये 1 दास कॅपिटल हा ग्रंथ कार्ल मार्क्स यांनी लिहिलेला होता. प्रश्न 29वा, की भगवान गौतम बुद्ध यांना कोणत्या नावाने ओळखतात ते सांगायचं आहे. दिलेल्या पर्यायापैकी कोणतं नाव आहे ते? ज्या नावाने भगवान गौतम बुद्धांना ओळखतात? वर्धमान, स्वामी, महर्षी किंवा शाक्यमुनी. तर ऑप्शन्समध्ये 4 योग्य राहील. शाक्यमुनी या नावाने ओळखले जात असते. प्रश्न 30वा, डेसिबल हे खालीलपैकी काय मोजण्याचे एकक आहे ते सांगायचं आहे. डेसिबल हे आवाज, हवा, पाणी किंवा उष्णता. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना ऑप्शन्समध्ये 1 योग्य आहे. म्हणजेच आवाज मोजण्याचे एकक जे आहे ते डेसिबल असलेले आपल्या सर्वांना कळते. पुन्हा एकदा रिमाइंडर आहे अतिशय महत्त्वाचे. ठाणे महानगरपालिका असो किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिका असो या दोन्हीही भरतीसाठी 560 पेजेसचे PDF तयार केलेले आहे. सध्या हा सुपर क्लास पाहून घेत असाल 250 मध्ये मिळत आहे. घेण्यासाठी या नंबरवर आपल्याला कॉल नाही करायचा आहे, व्हॉट्सअप करायचा आहे. ही सर्वांना मनापासून रिक्वेस्ट आहे. तसेच विद्यार्थ्यांनो तुम्ही चॅनलवर नवीन आला असेल तर काय करायचं आहे? चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते. कोणताही शुल्क लागत नसतो सबस्क्राईब करण्यासाठी. तसेच व्हिडिओला एक लाईक तुमच्यातर्फे नक्कीच करायचा आहे. जेव्हा लाईक करसाल ना प्रोत्साहन मिळते. जेव्हा सबस्क्राईब करसाल ना पुढची सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल त्याची जी नोटिफिकेशन आहे अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाते. तर लगेच करून घ्या. चला मग भेटूया पुढच्या एका नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.